श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 25 जानकीचे पाणीग्रहण। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री राम मंडपात आला चहुवरा समवेत जनकासी आल्हाद बहुत आला दशरथ ऋषियुक्त। श्री प्रभू रामचंद्र आणि 3 भावंडासहित मंडपामध्ये आले। त्यावेळी श्रीरामाचे चरण धिवण्यासाठी सुमेधा व जनकजी येतात। म्हणजे 4 पुरुषार्थाचे चौरंग म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 खांब त्या चौरंगाचे आहेत। अशा चौरंगावरती कर्मरहित व राम हे ब्रह्माचा ब्रह्म आहे, तो सर्वत्र व्यापलेला राम। अशा रामाला शरण जाऊन पाय धुवू लागले आणि अशा रामाचे वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, जो अखंड आहे, जो निरंतर आहे असा राम, त्यांना असा अंतरपाठ लावले गेले आहे आणि वेदाचाच वेद व तो श्रीराम परब्रह्म आहे। आणि असा राम वेद विधान म्हणजे जे लग्नात विधी असते ते स्वीकारू लागले आणि तो ब्रह्मसूत असून सीतेच्या पदराला ब्रह्मगाठ मारून घेतले। केवळ जनक व सुमेधा यांचा भाव बघून त्याचा स्वीकार श्रीराम करू लागले। श्रीरामाच्या पायाचे तीर्थ हे जगातील सर्व तीर्थ तिथे आले आणि सुमेधा ही शुद्ध जीवन श्रीरामाच्या पायावरी घालू लागले आणि श्रीराम हे परब्रह्माला सुद्धा आपल्या स्वाधीन केले। असे राम आपल्या सासू सासऱ्याला मान देऊ लागले आणि शुद्ध सुमने चंदन 4ही नवरदेवाला दिले गेले। त्यामुळे अगदी चौघे सुशोभित दिसू लागले। सर्व देव ब्राह्मणाला आनंद वाटू लागला। एका मनाला सुख जर झाले तर शरीरामधील सर्व इंद्रियाला जसे सुख वाटावे तसे सर्वांना सुख वाटू लागले। त्यात दही दूध व मधाचे सेवन प्रभू करू लागले। त्यावेळेस प्रभूला पुन्हा पुन्हा विनंतीपूर्वक बोलू लागले की हे आमचे सर्व स्वीकार करा। म्हटल्यानंतर मध दुधाचे प्राशन श्रीरामाने केले, म्हणजे संकल्प सोडले, त्यावरी पाणी ओतले आणि आता सर्व सद्गुरू म्हणू लागले की आता सावधान व्हा, लग्न घटिका जवळ आली आहे अशी सूचना देऊ लागले। आणि श्रीरामाच्या लग्नाआधी गौरी पूजनासाठी स्वतः गौरीला घेऊन शिवशंकरी आले आणि श्रीराम सीता लक्ष्मण उर्मिला भरत मांडवी शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांच्यामध्ये अंतरपाठ धरण्यात आला। त्यात वैधार्थी ब्राह्मण लग्न लावण्यास सज्ज झाले आणि सावधान म्हणून बोलू लागले। जी भक्ती आहे त्या भगवंताच्या बरोबर अक्षता टाकण्यासाठी भक्त हा भगवंतापासून जे दूर आहेत त्यांना सावध करा असे म्हणू लागले। आणि असे म्हटल्यानंतर श्री प्रभू सुलग्न साधण्यासाठी सज्ज झाले। ओम पुण्याह हे शब्द निघताच राम सीता एक रूप झाले आणि गुरु वसिष्ठाने आपल्या हातामध्ये घेऊन श्रीराम सीता व इतर भावंडाच्या मस्तकावरती अक्षता टाकल्या आणि लग्न समारंभ पार पडला। अक्षता पडल्यानंतर श्रीराम सीतेच्या मस्तकावरी अक्षता टाकले व सीतेने श्रीरामाच्या मस्तकावरी अक्षता टाकल्या आणि राम सीतेचे पाणी ग्रहण झाले। श्रीराम स्वतः चैतन्य मूर्ती आहेत आणि चित्शक्ती असलेली सीता अशा पद्धतीने चौघे वर चौघी कन्या अति सुलक्षण शोभू लागले आणि पूर्ण मंडपात श्रीरामाचा जय जयकार होऊ लागला। तुरे वाजू लागले आणि त्या आवाजाने अंबर कोंदले आणि हा आवाज वैकुंठाला गेला। रंभा उर्वशी गंधर्व सर्व येऊन नाचू लागले, असा आनंद होऊ लागला। त्यावेळेस गुरु वसिष्ठ श्रीरामाच्या हातात कंकण बांधण्यासाठी आले। ते त्रिगुणाचे कंकण वसिष्ठाने बांधले। मग पुढे जुने वस्त्र जे आहेत, मुलीचे शतानंद घेत नाहीत आणि मुलाचे वशिष्ठ घेत नाहीत, कारण मोहमायाचे वस्त्र म्हणून त्यांनी नकार दिला। आम्हाला तो पाहिजे, तो राम आम्हाला भेटला, आम्हाला कशाचेही मोह आता उरला नाही असे म्हणू लागले। आणि जीवी जीवा पडली मिटी। श्रीराम सीता एकमेकाकडे पाहिले आणि एकरूप झाले।
मग वसिष्ठाने रामाला सांगू लागले की आता सीतेला काकेत घ्या म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात की हे गुरुवर्या, माझी प्रकृती माझ्या काकेत स्वतःच येऊन बसली आहे आणि माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही असे राम म्हणतात. आणि श्रीराम हात न लावता सीतेला उचलले. हे नवल सर्वांना वाटू लागले आणि 4 पुरुषार्थाने 4ही मुक्त्या कडेवरी घेतल्या. सायुजता सीता, स्वरूपता ही उर्मिला व समीपता ही मांडवी आणि सलोकता ही श्रुतकृती असे कडेवरी घेतले. आणि अशा प्रकारे धनधान्य याचकांना देऊन शतानंदाने विवाह समाप्त केला. इथे 4 दिवस राहावे, वरात काढावे व वरातीत धेंडा नाचवावे असे म्हटल्यानंतर श्रीरामाने मनाशी विचार करत म्हणतात की आपण परशुरामाचे धनुष्य मोडलो आहे आणि ते इथे जर आले आणि अशा लग्न समारंभात युद्ध जर झाले तर बरे नव्हे असे बोलू लागले. आणि पुढे कार्य भरपूर करायचे आहे. आता पाणी ग्रहण झाले आहे. आता अयोध्याला जावे लागते आणि तिथे रावण येईल, सीतेचे निमित्त घेईल आणि माझे व रावणाचे युद्ध होईल आणि त्यामध्ये धेंडा नाचवायला बघायला मिळेल असे म्हणतात. त्यावेळेस वसिष्ठाने अंतर्मनाने भाव ओळखून जनकाला अयोध्याला जाण्यासाठी परवानगी मागतात आणि जनकजी परवानगी देतात व वधूवरांना दिव्य अशा प्रकारचे अलंकार देऊन बोळवण करून 4 नवरदेव व 4 नवरी यांना अयोध्याला पाठवून दिले. त्यावेळी सुमेधाही रामाला बोलू लागल्या, आम्ही आमचे जीव आणि प्राण दिले आहे, त्यांचा सांभाळ करा असे बोलू लागले. व विश्वामित्राने दोन्ही राजांना वसिष्ठांनाही नमन करून त्यांच्या आश्रमाशी गेले. त्यावेळेस राम लक्ष्मण निघत असताना सुमेधाला व जनकाला साष्टांग दंडवत घालून अयोध्येला निघाले आणि इथेच नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्याय समाप्त करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.